हाय गायज, हॅलो. मी आले आहे सांगलीतील कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. कृषी प्रदर्शन आमच्या इथं सांगलीमध्ये शांतिनिकेतन शाळेजवळ भरते. आणि आम्ही माझी सगळी फॅमिली कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहे. आणि श्रीनवचे पप्पा श्रीनवचे फोटो काढायला. श्रीनव काय शांत उभारणं झाला आहे, तो इकडं तिकडं धावतो आहे. आणि त्याला असं बाहेर आल्यामुळं खूप छान वाटते, त्यामुळे तो सगळीकडे पळायला लागलेला आहे. आणि बघा इथं आम्ही कृषी प्रदर्शनमध्ये आलेलो आहे. आणि आम्ही आता चाललो आहे आज कृषी प्रदर्शन बघण्यासाठी. हे बघा श्रीनोज पप्पा आमच्या घरातली सगळी फॅमिली पुढे चाललेली आहे. हे बघा आता इथं सगळे शेतकऱ्याच्या उपयोगाच्या वस्तूच विकायला जास्तीत जास्त येतात. आणि इथं आलेलं आहे वजन काटे शेतकऱ्यांसाठी. हे बघा वजन काटे बघा. तसेच ट्रॅक्टरला नांगरायचं ते असतं, ते मला पण एवढं माहीत नाही आहे, पण ते ट्रॅक्टरचंच काहीतरी असं भाग आहे. आणि हा बघा श्रीनव पण पळायला लागला आहे, खूप मस्ती करायला लागला आहे श्रीनव. ही बघा इथं डिहायड्रेशन मिशन आहे, डिहायड्रेशन मिशन. ट्रॅक्टर वगैरे हे सगळे शेतकऱ्याला उपयोगी असणाऱ्या वस्तूच आहेत. हे रोटरायचं आहे आणि ह्यानं गवत काढलं जातं. हे बघा ट्रॅक्टर पण असे ऑफर लागलेले असतात, हे ऑफरमध्ये देतात. आणि त्यांचं जाहिरातसुद्धा होते इथं स्टॉल लागल्यामुळे. आणि श्रीनव आता सगळीकडे जिथं काय बघेल तिथं बसायला, मग त्याला माहितीच नाही की ट्रॅक्टरवर बसतो परत आणि दुसरं काय दिसेल त्याच्यावर पण बसायलाच लागलेलं आहे. हे बघा ह्याला खूप भारी वाटते ट्रॅक्टरवर बसल्यावर. त्याला वाटते की मी ट्रॅक्टर चालू काही चालवतोच का काय. हे बघा ट्रॅक्टर चालवायला उठ म्हणताना उतरणं पण झालं आहे आता. हे बघा समृद्धीच्या खुर्च्या वगैरे, छोट्या खुर्च्या, लहान मुलांच्या खुर्च्या. आता बघा हे पण शेतीच्या उपयोगाचं आहे. नांगर हे वगैरे आहेत. आणि हे बघा फरसाणा वगैरे, ते फरसाणाचा स्टोर लावलेला आहे. आणि इथं चांगलं मिळतं, फक्त आर्याचे प्रोडक्ट त्यांनी ठेवलेले आहेत. जे काय आहे ते सगळं आर्याचं आहे. आणि चहापत्ती, जीएस, मसाले, लोणचं असे सगळे पदार्थ, चहाचे पदार्थ आहेत. आता हे बघा गुणकारे मणक्यावर सर्दी झाली तरी आपण लावलं तर चालतंय, कंबर दुखायला त्याच्यावर पण चालतंय. असे सगळ्या प्रकारचे इथं यांच्यापाशी औषधं आहेत. आणि आता हे बघा काक्रोच, साप, किडमुंगी मारण्याचं औषध होतं. हे बघा गवत काढायची परत मिशन इथं यांनी ठेवलेले आहे. श्रीकृष्ण सेल्स हे त्यांच्या दुकानाचं नाव आहे. हे बघा मकर संक्रांती तिथं ऑफर होती ट्रॅक्टरसाठी. स्कूटी ही समृद्धीचे भांडे आहेत. इथे किती गर्दी झाली आहे बघा. हे भांडे खूप चांगले आहेत खरंच, लवकर फुटत नाहीत, काय नाहीत, छान आहेत. हे बघा हे बघा द्राक्षावर आता कुठलं औषध मारायचं आहे ते त्यांनी सांगतात. हे पण ट्रॅक्टरचेच आहे, ट्रॅक्टरलाच लावायचं असतं. हे नांगरायचं आहे. आता इथे श्रीनव बघा, श्रीनव नुसतं काहीही समजत नाही काय बोललेलं काय. तो म्हणतो सगळ्यावर मी बसणारच आहे. शेतकऱ्याचा कागद पाणी साठवून ठेवू शकतो. हे परत मोटर आहे, मोटर चालू केलेली आहे त्यांनी. वेगवेगळ्या मोठ्या पण मोटर आहेत. आता हा बघा इथं पण बसायला लागला आहे, ऐकत नाही अजिबात. कशाला बसवायलास ग? आवते देवा श्रीनव. हे बघा सोलार आहे, हे पण शेतकऱ्याच्या उपयोगाचंच आहे. मला पण नाही माहिती काय आहे ते. हे बघा द्राक्षे, ते बघितलं की श्रीनवसारखा अंगूर करतो. अगरबत्त्या वगैरे हार्पिक सारखे प्रोडक्ट होते. हे मोटर आहे. हे बघा शेतकऱ्याचे कागद आहेत, वेगवेगळे कागद आहेत, कोणताही घालू शकतो. शेतीसाठी भरपूर उपयोगाचं साहित्य इथं आलेलं आहे. आणि हे आता
हा बघा इथं चढायला लागलं त्या ह्याच्यावर मशीनवरती चढायला लागलं. वर नको इकडे माझ्याकडे बघ. काहीतरी ह्याचा उद्योग चालूच असतात. अजिबात शांत बसत नाही मुलगा. बसते काय मुला खूप आगाऊपणा करतो. सगळ्यावर बसते तिथे. हे पण प्रेशरनं किती आपण गोटा देऊ शकतो, गाडी धुवू शकतो. काय हे बघा तेल काढायची मशीन आहे. हे पाणी तापवायचं लाईटवर. हे ॲक्वा गार्ड आहे. पाणी स्वच्छ होतं, शुद्ध प्यायला भेटतं. आणि हे परत मिळतं एक पाठीमागं आलेले पाणी तापवायचं त्यांनी सांगितलं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनच्या घंटी बटनावर क्लिक करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.